इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधील सर्वसाधारण गटातून आवाडे समर्थक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दीपक हनुमंत कामते यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। या संदर्भात आज प्रभागातील असंख्य महिला नागरिकांसह त्यांनी माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली। यावेळी उपस्थित महिलांनी माजी मंत्री आवाडे यांच्याकडे दीपक कामते यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी ठाम मागणी केली। महिलांनी सांगितले की पाण्याचा प्रश्न असो वा इतर कोणतीही अडचण असो, दीपक कामते यांनी कोणतेही पद नसतानाही नेहमीच प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत। विविध सामाजिक व नागरी कामांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले असून प्रत्येकाच्या हाकेला धावून जाऊन अडचणी सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे। एक फोन केला की दीपक कामते तात्काळ हजर होतात असे महिलांनी आवर्जून नमूद केले। तसेच आम्हाला दीपक कामते हेच आमचे नगरसेवक म्हणून हवे आहेत। जर भागात अन्य कोणाला उमेदवारी देण्यात आली तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशाराही यावेळी महिलांनी दिला। महिलांनी पुढे सांगितले की आजवर निवडून आलेले नगरसेवक काम करत नसल्यामुळे प्रभागाला कोणी वाली राहिलेला नाही। मात्र दीपक कामते हे केवळ 5 वर्षांसाठी नव्हे तर कायमस्वरूपी आमच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व आहे। आमच्या सर्व सुविधा योजना मंजूर करून आमची सर्व कामे मार्गी लावण्याची क्षमता दीपक दादांमध्ये आहे असा विश्वास महिलांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 2 मधून आवाडे समर्थक तथा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक हनुमंत कामते यांनी उमेदवारी मागितलेली आहे। आज माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांच्याकडे प्रभागातील असंख्य महिला नागरिक घेऊन ते आपली उमेदवारी मागण्यासाठी आलेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, आपण का उमेदवारी मागताय? गेले 40 वर्ष झालं भागात पाणी सोय अजून झाली नाही। माझा जन्म जतनगरमध्ये झाला आहे। जसं मला कळतंय तसं मी आमच्या बहिणी असू देत, आमच्या घरचे असू देत, पाण्याला आम्हाला पहिला शापूर टाकीला जायला येत होते। पाणी जतनगरला 8 दिवसानं 15 दिवसांनी एकदा येते। प्रत्येक वार्डात बघते, आता बाकीच्या वार्डात मी फिरून बघितलो, 2 दिवसानं 3 दिवसानं 1 दिवस आडानं पाणी येते। कर्जतनगर असा भाग आहे जणू वाळवंट टाकलाय त्याला, आणि कुठला नगरसेवक आला आणि हिने काम केलाय असं कोणच नाही। मग आता तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे? पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे। आता मला कुठलं पद नाही, मी ह्याच्या आधी कुठलं राजकारण केलं नाही। मी कुठला म्हणजे सामाजिक कार्य करत आले तर राजकारण केव्हा केलं नाही। आता आमच्या भागात मी 2-3 ठिकाणी म्हणजे पाणी सोय पाणी येत होतं, तर मोटर लावून पण पाणी येत नव्हतं। तिची सोय आम्ही नगरपालिकेत पाठपुरावा करून आमच्या भागात आम्ही पाणी सोय करून दिलेलं आहे। दीपक कामतेंना उमेदवारी मिळावी असं तुम्हाला का वाटतंय? मी पहिलं माझं नाव सांगतो। मी शोभा शिवाजी वसवाडे, प्रभाग क्रमांक 2। इथं जे दीपक कामते साहेब आता जे उभे राहणार आहेत ते बरेच 4 वर्ष झाले यांनी समाजसेवा करतात। ना कुठलं पद आहे ना कुठलं त्यांनी इच्छा केली, पण आता त्यांची इच्छा आहे की भाजपमध्ये त्यांना पद मिळावं नगरसेवकाचं, आणि ते त्यांना देणं गरजेचं आहे। कारण आमच्या भागात दुसरा कुठला उमेदवार उभा केला तर आम्ही कुणीही मत टाकाय जाणार नाही, कारण हा सगळा संच जो आलाय तो त्यांच्या प्रेमापोटी आलाय। यांनी बोलायला त्याला समर्थन आहे का तुमचं सगळ्यांचं? त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं आहे की भूक ज्याला असते त्याची भूक जाणणार आहेत, ज्याची ताण आहे त्याची ताण बघणार आहेत, आणि हक्काचा उमेदवार म्हणून आम्हाला फक्त दीपक तुमच्या कुठल्या पण कामाला अडीनडीला येतात? अडीनडीला येणार। रात्र फोन करा, तुम्ही फोन केला की त्यांनी आमच्या दारी हजर असणार आहेत, आणि आम्हाला असा उमेदवारच पाहिजे। तुमच्या भागाचा विकास होईल असं वाटतंय? 100% होणार। चाचा तुम्ही काय सांगाल? सेवकाला व्यवस्थित वारीच नाही आहे, आणि आम्हाला वाटतंय की दीपक दादा आम्हाला 5 वर्ष नाही कायमच आमची सुविधा सगळ्या योजना मंजूर करून आमचं सगळं काम करून देणार ते। तर आपण पाहिलं या ठिकाणी सर्व समाजाचे लोक दीपक कामते सोबत आलेले आहेत, आणि ते उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यात त्यांचं नाव अग्रेसर आहे। म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत। त्यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीमधून सर्वसाधारण गटातून मिळावी अशी या नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलडोने।